हे पैसे गेल्या आठवड्याभरापासून वाटप होऊ लागले आहेत। परंतु अशा काही लाडक्या बहिणी आहेत ज्यांना अजून पण पैशांचं वितरण त्यांच्या बँकेच्या खात्यावरती झालेलंच नाही। त्या बहिणी अजून पण वाटच बघू लागल्या आहेत। त्यांना आजच्या शुक्रवारी पैशांचं वितरण या ठिकाणी करून टाका अशा प्रकारची ऑर्डर या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी सकाळीच देऊन टाकल्या। त्याचं कारण म्हणजे उद्या शनिवार आहे आणि महिन्यातील दुसरा शनिवार आहे। सर्व बँकांना सुट्टी असते व महिला व बाल विकास खात्याचे अधिकारी जे लाडकी बहीण योजनेचे पैसे सोडण्याचं काम करत असतात तर त्यांना सुद्धा उद्या महिन्यातील दुसरा शनिवार म्हणून सुट्टी आहे आणि परवा दिवशी तुम्हाला तर माहिती आहे रविवारी बँका बंद असतात। त्यामुळे आजच्या आज कसल्याही परिस्थितीमध्ये पैशांचं वितरण करून टाका। आज एकच दिवस बँका उघड्या आहेत अशा प्रकारची ऑर्डर या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे तशा प्रकारे बँका उघडल्या आज शुक्रवारी सर्वांच्या खात्यावरती 3000 रुपये जमा व्हायला सुरुवात झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळू लागलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या महिलांनी त्यांचं बँकेचं खातं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडले त्या आनंदाने नाचणार आहेत। त्यानंतर महाराष्ट्र बँकेत उघडले त्यांच्या बँकेच्या खात्यावरती 3000 रुपये जमा व्हायला सुरुवात झाल्या। सर्वात महत्त्वाचं म्हणजे पोस्ट ऑफिसमध्ये ज्या महिलांनी खातं उघडले त्यांना 100% आज 3000 रुपये या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती पुढील 10 मिनिटांच्या आतमध्ये आता आल्याचा मेसेज येणार आहे। त्यांना सकाळी 10 वाजल्यापासून मेसेज आल्याचा पाहायला या ठिकाणी मिळू लागले। लक्षात ठेवा फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचा 1500 रुपयांचा पहिला मेसेज फेब्रुवारीचा आणि मार्च महिन्याचा 1500 रुपयांचा दुसरा मेसेज असं 3000 रुपये या ठिकाणी जमा झाल्याचा मेसेज महिलांना या ठिकाणी येऊ लागल्याचं पाहायला मिळालंय। लाडक्या बहिणी आज शुक्रवारी आनंदाने नाचू लागलेत। त्यामुळे 10 वाजल्यापासून सकाळपासूनच आता स्टेट बँक ऑफ इंडिया आणि विशेषतः पोस्टात गर्दी आता झाल्याचं पाहायला मिळालं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे पैसे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप सरकारच्या माध्यमातून करण्यात येऊ लागलेत हे बघणं या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं आहे। लाडक्या बहिणींचा आनंदाचा शुक्रवार दिवस या ठिकाणी उगवलाय कारण सरकारच्या माध्यमातून ज्या जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यात आलेत त्या महिलांनी पैसे काढण्यासाठी आता पोस्टात आणि स्टेट बँकेत गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। स्वतः एकनाथ शिंदे साहेब म्हणाले माफ करा लाडक्या बहिणींनो, यावेळी पैसे वितरणासाठी खूप मोठा प्रॉब्लेम झाला होता, उशीर झाला होता। मागच्या आठवड्यापासून आम्ही पैसे महिलांच्या बँकेच्या खात्यावरती सोडत होतो परंतु काही केल्याने महिलांच्या खात्यावरती पैसे लवकर जातच नव्हते। त्याची महत्त्वाची 2 कारणे सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आले आहेत। बँकांचा सतत येणारा सर्व्हर डाऊन हा प्रॉब्लेम तुम्हाला माहित आहे। आता बाहेरील देशामध्ये युद्ध सुरू आहे, आता गॅस सुद्धा मिळेना झालाय त्यामुळे बँकांचा सर्व्हर डाऊन येत आहे। त्यामुळे मागील आठवड्याभरापासून महिलांना पैशांचं वितरण या ठिकाणी झालेलं नाही हे तुम्ही आता लक्षात ठेवायचं आहे। महिलांनी KYC संदर्भात एक मोठा प्रॉब्लेम करून ठेवलाय ते म्हणजे 50% महिलांची KYC पूर्ण या ठिकाणी झाली होती। 50% महिला KYC करायच्या अजून पण बाकी होत्या। अखेर काल गुरुवारी संध्याकाळी सर्व महिला KYC ची प्रक्रिया 100% या ठिकाणी आता पूर्ण झाली होती। त्यामुळे आता ज्या बहिणी शिल्लक राहिल्या होत्या गोंधळामध्ये वाटपाच्या बाकी राहिल्या होत्या आता त्या महिलांच्या खात्यावरती आता बँकेच्या खात्यावरती मागच्या आठवड्यापासून ज्यांना पैशांचं वितरण राहून गेलं होतं अखेर तो सोन्याचा आनंदाचा दिवस आज उघडलाय। आज शुक्रवारी 13 मार्च रोजी आज सरकारच्या माध्यमातून पहिला हप्ता फेब्रुवारीचा आणि दुसरा हप्ता मार्चचा असं दोन्ही महिन्यांचा एकत्रित 3000 रुपयांचा लाभ थेट बँकेच्या खात्यावरती आता मेसेज आल्याचा खटाखट या ठिकाणी सुरुवात झाल्याचं पाहायला आता मिळू लागलं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो लक्षात ठेवा मागील आठवड्यामध्ये 50% महिलांच्या बँकेच्या खात्यावरती सरकारने पैसे सोडले। लवकर पैसे का जमा होत नाहीत त्याचं कारण तुम्हाला समजलं का बघा। कारण या ठिकाणी तुम्हाला पण माहित आहे बाहेरील देशामध्ये युद्ध सुरू आहे, भांडणं सुरू आहेत। तुम्हाला पण माहित आहे गॅस मिळेना झालाय आता हे तुमच्या लक्षात आलं असेल। त्यामुळे बँकांचा सर्व्हर डाऊन आहे आणि त्यामुळे पैशांचं वितरण या ठिकाणी झालेलं नव्हतं। ज्या 50% महिला म्हणजेच 52 लाख लाडक्या बहिणी ज्या शिल्लक राहिल्या होत्या तर त्या सर्व लाडकी बहीण योजनेच्या खात्यावरती आज शुक्रवारी पैशांचं वितरण सरकारने जमा करायला सुरुवात केल्या। तुम्ही फक्त 2 मिनिटे लक्ष देऊन बघायचं आहे कोणकोणत्या महिलांना आज 3000 रुपये मिळणार आहे, कोणाकोणाचा या ठिकाणी शुक्रवार गोड होणार आहे अगदी 2 मिनिटांच्या आतमध्ये सांगणार आहे। जर तुम्हाला पैसे आले नाहीत तर एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी बाहेर काढण्यात आले। त्याचं कारण सुद्धा असं आहे की आता उद्या शनिवार दुसरा महिन्यातील शनिवार आहे। सर्व महिला व बाल विकास खात्याचे अधिकारी जे पैसे वाटप असतात तर
तर ते या ठिकाणी त्यांना सुट्टी असते, त्यामुळे आजच्या आज त्या ठिकाणी पैशांचं वितरण करून टाका अशा प्रकारची ऑर्डर आल्या। आज जर पैसे आले नाहीत तर तुम्हाला पैशांचं वितरण होण्यासाठी जास्त वेळ वाट पाहावी लागू शकते। त्याचं कारण म्हणजे लक्षात ठेवा, आता KYC प्रक्रिया महिलांची पूर्ण झाली आणि जे सरकारने 7,200 कोटी रुपये मंजूर केले होते तर ती स्टेट बँक ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र बँकांनी या ठिकाणी पोस्टात बँकेच्या खात्यावरती सोडलेले आहेत आणि ते पैसे महिलांच्या खात्यावरती जमा होऊ लागलेत। मग आता कोणाकोणाला पैसे येणार? उद्या तर महिन्यातील दुसरा शनिवार आहे, बँकांना सुट्टी असणार आहे, परवा दिवशी रविवार असणार आहे, त्यामुळे त्या दिवशी तर बँका बंदच असतात। त्यामुळे आजच्या आज कसल्याही परिस्थितीमध्ये पैसे वाटल्याशिवाय अजिबात बँका बंद करू नका अशा प्रकारची ऑर्डर एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्या। त्यामुळे तुम्हाला मेसेज पुढील 5 ते 10 मिनिटांमध्ये नक्कीच या ठिकाणी आता येणार आहे। स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकारांना बोलताना ही महत्त्वाची माहिती या ठिकाणी दिली आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, एकनाथ शिंदे साहेब हे या ठिकाणी आता उपमुख्यमंत्री आहेत, त्यामुळे त्यांनी आता दिलेली ऑर्डर बँकांना ऐकावीच लागणार आहे। त्यांनी बँकांना स्पष्टपणे आदेश दिलेत की आज एकाही लाडक्या बहिणींना आता फेब्रुवारी मार्च हप्त्यासाठी शिल्लक ठेवता कामा नये, सरसकट सर्वांच्या खात्यावरती हे 3,000 रुपये गेले पाहिजेत अशा प्रकारचे आदेश बँकांना दिले आहेत आणि त्या ठिकाणी सर्व महिलांना पैशांचं वितरण केल्याशिवाय बँका अजिबात बंद करू नका अशा प्रकारचे आदेश या ठिकाणी दिल्यामुळे महिलांच्या खात्यावरती पैशांचं वितरण जमा होऊ लागलंय। या 15 जिल्ह्यांची यादी कालच गुरुवारी संध्याकाळीच आता एकनाथ शिंदे साहेबांनी बँकांना या ठिकाणी दिलेली होती आणि त्यामुळे तशा प्रकारे आज सकाळी 10 वाजल्यापासून बँका उघडल्या महिलांच्या खात्यावरती पैसे जमा व्हायला सुरुवात झाल्या। लाडक्या बहिणींनो, तुम्ही आज निश्चित राहायचं आहे, बिंदास्त राहायचं आहे। आज कोणत्याही लाडक्या बहिणींना आता फेब्रुवारी आणि मार्च हप्त्यासाठी शिल्लक ठेवलं जाणार नाही असं स्वतः एकनाथ शिंदे म्हणजे तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। मग आता कोणकोणत्या 15 जिल्ह्यांमध्ये आज शुक्रवार 13 मार्च रोजी पैशांचं वितरण DBTच्या माध्यमातून तुमच्या बँकेच्या खात्यावरती वितरण होऊ लागलंय? ते 15 जिल्हे नेमकं कोणते आहेत हे आपण झटपटपणे अगदी 1 मिनिटाच्या आतमध्ये पुढे तुम्हाला सांगणार आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, यामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम झालाय, ते म्हणजे सरकारने स्पष्टपणे सांगितलंय की आता पहिला कसं होत होतं, सरसकट सर्व महिलांना पैशांचं वाटप होत होतं, परंतु सरकारने काय केले, सरसकट हा शब्दच काढून टाकलाय। त्यामुळे अनेक लाडक्या बहिणी बाहेर सुद्धा निघणार आहेत। मग आता कोणकोणत्या लाडक्या बहिणींना बाहेर काढून आज शुक्रवारी 13 मार्च रोजी पैशांचं वितरण होऊ लागलंय? लाडक्या बहिणींनो, 2 मिनिटे लक्ष देऊन बघा, सर्व काही अपडेट तुम्हाला अगदी या व्हिडिओच्या माध्यमातून आता सांगण्यात येणार आहे। आता बघा, सरकारच्या माध्यमातून सरसकट हा शब्द लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी काढून टाकल्यामुळे जवळपास 13 लाख लाडक्या बहिणींना या योजनेअंतर्गत कायमचे बाहेर काढण्यात आलंय। मग आता तुम्ही म्हणाल की नेमकं कोणाला बाहेर काढण्यात आलंय, याची सुद्धा माहिती स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्या। तुम्हाला ती माहिती सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे, त्यामुळे आता लाडक्या बहिणींनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आज 15 जिल्ह्यातील आज शुक्रवारी एकही लाडकी बहीण शिल्लक या ठिकाणी केली जाणार नाही। जवळपास 1,40,00,000 लाडक्या बहिणींपैकी आज शुक्रवारी 52 लाख लाडक्या बहिणींना शुक्रवार 13 मार्च रोजी फेब्रुवारी महिन्याचे 1,500 रुपये, मार्च महिन्याचे 1,500 रुपये असं 3,000 रुपये सरकारच्या माध्यमातून आता जमा व्हायला सुरुवात झाली आहे। सकाळी DBTचे बटन दाबताना त्यांनी 15 जिल्ह्यांची यादी आता नावे या ठिकाणी वाचून दाखवलीत। ती 15 जिल्ह्यांची यादी तुमच्या समोर या ठिकाणी अगदी पुढील काही क्षणात आम्ही मांडणार आहे। अधिकृतपणे JR मध्ये नोंदवल्याप्रमाणे हे 15 जिल्ह्यांची यादी आम्ही तुम्हाला वाचून दाखवणार आहे। या 15 जिल्ह्यातील जवळपास 152 तालुक्यामध्ये सरकारच्या माध्यमातून पैसे येणार आहेत। 152 तालुक्यातील सर्व महिला आज आनंदाने थोड्याच वेळामध्ये नाचणार आहेत। अनेक महिलांनी एकनाथ शिंदे साहेबांना दौऱ्यानिमित्त जात असताना त्यांचा तापा या ठिकाणी अडवला। त्यांना विचारलं, मागचा फेब्रुवारी महिना संपून गेलाय, त्याचे पण 1,500 रुपये सोडले नाहीत आणि चालू असलेला मार्च महिन्याचे 13 दिवस निघून गेले तरी पण आम्हाला पैसे सोडले नाहीत, असं का तुम्ही करता? एकदाच काय असेल ते सांगून टाका की पैसे देणार आहे की नाही। आम्ही दररोज वाट बघून कंटाळलो आहोत, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील असं या ठिकाणी आम्हाला फक्त सांगत असता, परंतु काय केल्याने आमच्या खात्यावरती पैसेच लवकर या ठिकाणी जमा होत नसतात। असा प्रश्न जेव्हा आता महिलांनी एकनाथ शिंदे साहेबांना विचारला तेव्हा एकनाथ शिंदे साहेबांनी कोणत्या 15 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवल्या। आज शुक्रवारी कोणाकोणाला या ठिकाणी पैसे जमा करण्यात येऊ लागलेत, एकनाथ शिंदे साहेबांनी काय सांगितले तुम्ही आता ऐकायचं आहे।
आता बघा लाडक्या बहिणींनो, एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे लाडक्या बहिणींना आता सांगूनच टाकलंय, लाडक्या बहिणींनो आम्हाला माफ करा, आम्हाला अर्थ विभागाकडून जवळपास 7,200 कोटी रुपयांचा निधी मागच्याच आठवड्यामध्ये फेब्रुवारी आणि मार्च दोन्ही महिन्यांचा लाभ द्या म्हणून प्राप्त झाला होता. परंतु ज्यावेळी महिलांच्या अर्जांची चेकिंग आम्ही केली त्यावेळी अनेक महिला अशा सापडल्या की त्यांनी आता KYC अनेकांनी केल्या, परंतु अजून पण 50% महिला KYC करायच्या बाकी होत्या. त्यामुळे मोठा गोंधळ या ठिकाणी निर्माण झाला होता. त्यातच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिस या 4 बँकेमध्ये सर्वात जास्त महिलांनी खातं उघडून ठेवलंय. तुम्ही पण याच बँकेमध्ये खातं या ठिकाणी उघडून ठेवलेल्या महिला असणार आहे. म्हणून याच बँकांचा गेल्या आठवडाभरापासून आता सर्व्हर डाऊन आल्यामुळे फक्त जवळपास 50% महिलांनाच पैसे मागच्या आठवड्यामध्ये मिळालेत आणि जेवढ्या पण काय आता उरलेल्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना आज शुक्रवारी पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून, सरकारच्या माध्यमातून करायला सुरुवात केली आहे. म्हणजे आता मागच्या आठवड्यामध्ये 50% महिलांना पैसे वाटप झालेत, आता उरलेत 50% महिला. त्या 50% महिलांचा आज शुक्रवार 13 मार्च रोजी पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून सरकारने परत एकदा जमा करायला सुरुवात केली आहे. लक्षात ठेवा लाडक्या बहिणींनो, आज जर तुम्हाला पैशांचं वितरण झालं नाही तर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून वगळण्यात आले हे स्पष्टपणे तुम्ही आता समजू शकता. त्याचं कारण म्हणजे सरकारने 50% महिलांना मागच्या आठवड्यामध्ये पैसे वाटलेत, उरलेत 50%. त्या 52 लाख लाडक्या बहिणींचा आज शुक्रवार या ठिकाणी गोड होणार आहे. 155 तालुक्यांपेक्षा जास्त आता या तालुक्यामध्ये पैशांचं वितरण कसल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी करणार असल्याची आता सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय. मग आता बघा लाडक्या बहिणींनो, सरकारच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले पैसे बँकेत सोडल्याशिवाय अजिबात बँका बंद करू नका, अशा प्रकारचे आदेश त्यावेळी आता उपमुख्यमंत्री देत असतात. त्यावेळी आता सरकारी अधिकाऱ्यांना पैशांचं वितरण महिलांच्या बँकेच्या खात्यावरती करावंच लागतं आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, आजच्याच पैशांचं वितरण करून टाका असं का म्हणलंय, त्याचं कारण सुद्धा उद्या शनिवार आहे, महिन्यातील दुसरा शनिवार असल्याने सरकारी कामांना सुट्टी असते, बँकांना पण उद्या सुट्टी असणार आहेत. परवा दिवशी रविवार असल्यामुळे बँकांना सुट्टी असल्यामुळे आज या ठिकाणी कसल्याही परिस्थितीमध्ये आता 15 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण करून टाका अशा प्रकारचे आदेश या ठिकाणी आले आहेत. लक्षात ठेवा लाडक्या बहिणींनो, एकनाथ शिंदे साहेबांवर तुमचा खूप विश्वास आहे. ते जे बोलतात ते 100% करून दाखवतात. कोणत्याही लाडक्या बहिणींना हप्त्यापासून वंचित ते ठेवत नाहीत. दिलेला शब्द एकनाथ शिंदे साहेब पाळतात आणि तशा प्रकारे महिलांना खटाखट 2 मेसेज या ठिकाणी आपल्या मोबाईलवरती आलेले आहेत. आता हे पैसे आता कुठे जमा होऊ लागलेत, डीबीटीचा नियम याबद्दल काय सांगतोय. मागील आठवड्यामध्ये जशा प्रकारे महिलांना जानेवारी महिन्याचा हप्ता ज्या वेळेमध्ये पैसे प्राप्त झाले त्याच वेळेमध्ये महिलांना पैसे डीबीटीच्या माध्यमातून बँकेच्या खात्यावरती जमा होऊ लागलेत. लक्षात ठेवा, तुम्ही पण ऐकलं असणार, सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत 15 जिल्ह्यापैकी पहिल्या 5 जिल्ह्यामध्ये पैसे येतील. त्यानंतर दुसरा गट जो आहे तर तो दुपारी 2 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत वाटप होईल. त्यानंतर आता तिसरा गट जो आहे तर तो संध्याकाळी 7 ते रात्री 12 ते रात्री 1 या वाजेपर्यंत आज वाटप होईल. भलेही आज रात्री थोडा वेळ लागेल, परंतु सर्वांना पैसे बँकेच्या खात्यावरती आज शुक्रवारी या ठिकाणी गेले पाहिजेत. अशा प्रकारे एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकारांना बोलताना आता ही अधिकृत माहिती या ठिकाणी दिल्याचं आता पाहायला मिळतंय. मग आता लाडक्या बहिणींनो, आज शुक्रवार 100% कोणाकोणाचा गोड होणार आहे. जवळपास 100% महिलांनी KYC प्रक्रिया तर पूर्ण केल्या. त्या सर्व लाभार्थी महिलांच्या बँकेच्या खात्यावरती हे 3,000 रुपये थोड्याच वेळामध्ये जमा झाल्याचा मेसेज तुमच्या मोबाईलवरती या ठिकाणी येणार आहे. कोणकोणत्या 15 जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत याची यादी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात आल्या. ज्या लाडक्या बहिणींचं खातं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खोललंय, महाराष्ट्र बँक ऑफ इंडियामध्ये खोललंय, विशेषतः पोस्टामध्ये ज्या ज्या महिलांनी खातं खोललंय त्यांनी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. कारण या बँकामध्ये जर खातं खोललं असेल तर तुम्हाला कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. आज शुक्रवार निमित्त सरकारच्या माध्यमातून डीबीटीचं बटन कोणत्या जिल्ह्यांसाठी दाबण्यात आले आता हे आपण बघणं या ठिकाणी महत्त्वाचं ठरणार आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचे पैशांचे वितरण करत असताना काही वेगळे नियमावली लावलेत का असा प्रश्न या ठिकाणी आता सर्व महिलांना उपस्थित होत होता. तेव्हा सरकारच्या माध्यमातून स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले, आम्ही सर्वांना पैसे जर देत बसलो तर ते आम्हाला अजिबात पुरणार देखील नाहीत, ते आम्हाला परवडणार देखील नाही. कारण लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची टोटल संख्या जर पाहिली तर 2,40,00,000पेक्षा जास्त महिला आहेत. त्यापैकी फक्त आज शुक्रवार निमित्त आता फक्त आणि फक्त 52 लाख लाडक्या बहिणींनाच
आता फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्यांच्या हप्त्यासाठी सरकारच्या माध्यमातून आता निवडण्यात आले। मग त्या 52 लाख लाडक्या बहिणी नेमकं कोणत्या आहेत हे बघणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। कारण तुम्ही पैसे आता येणार मग येणार म्हणून वाट बघत असणार, म्हणून वाट बघत असता, परंतु काही केल्याने महिलांना पैशांचं वितरण लवकर होत नाही। त्याचं कारण म्हणजे महिलांनी काय केले, KYC करताना काही चुका केलेल्या असतात, त्यामुळे अनेक महिलांना सरकारच्या माध्यमातून वगळण्यात देखील आल्याचं माहिती समोर येत आहे। मग आज कोणकोणत्या महिलांना शुक्रवार निमित्त पैसे मिळणार आहेत, कोणकोणत्या महिलांना लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीमधून बाहेर काढण्यात आले म्हणजेच वगळण्यात आले, याबद्दल काही नवीन अपडेट आल्या का, नवीन नियमावली आल्या का, असं जेव्हा या ठिकाणी महिलांनी आता एकनाथ शिंदे साहेबांना प्रश्न विचारला तेव्हा एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं, या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींना अजिबात 1 रुपया सुद्धा फेब्रुवारी मार्च महिन्याचा मिळणार नाही, तुम्ही वाट बघू नये, अशा प्रकारची सूचना सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आल्या। मग फेब्रुवारी मार्च जो हप्ता आहे, जो आज या ठिकाणी शुक्रवारी या ठिकाणी 13 मार्च रोजी वाटप करण्यात येणार आहे, तर तो कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आता DBTच्या माध्यमातून सोडण्यात येणार आहे हे आपण बघणारच आहोत। परंतु कोणत्या लाडक्या बहिणींना वाट बघू नये, अजिबात तुम्हाला फेब्रुवारी मार्च महिन्याचा हप्ता येणार नाही असं सरकारच्या माध्यमातून काय सांगण्यात आले, अपात्र यादी आणि पात्र यादी कोणकोणत्या लावण्यात आल्या तुम्ही बघायचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून अशा पण काही लाडक्या बहिणी निवडल्या गेलेत ज्या गैरमार्गाने लाडकी बहीण योजनेचा हप्ता घेऊ लागल्या होत्या। त्यांना एकनाथ शिंदे साहेबांनी फेब्रुवारी मार्च या 2 महिन्यांची पैशांची वाट बघू नका असं सरकारच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। याचीच अपडेट तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आता इथे सांगणार आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींनो 100% खरी माहिती आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं आहे। कारण आज शुक्रवार जो आहे, तर तुम्हाला आज जर पैसे आले नाहीत तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून वगळण्यात आलंय असं तुम्ही स्पष्टपणे आता समजू शकता। कारण उद्या शनिवार आहे, उद्या या ठिकाणी आता महिन्यातील दुसरा शनिवार आहे, कोणाला सुद्धा पैशांचं वितरण होणार नाही। त्यानंतर परवा दिवशी रविवार आहे, बँका बंद असणार आहेत, त्यामुळे आजच्या आज कसल्याही परिस्थितीमध्ये पैशांचं वाटप करून टाका अशा प्रकारची ऑर्डर एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्या। त्यांनी तिकडून DBTचं बटन दाबले आणि तिकडून DBTचं बटन दाबल्या इकडे महिलांच्या खात्यावरती खटाखट मेसेज यायला सुरुवात झाल्या। मग हे मेसेज कोणकोणत्या 15 जिल्ह्यामध्ये येऊ लागलेत, त्या 15 जिल्ह्यामध्ये तुमचा नंबर लागतोय का हे सुद्धा बघणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे अगदी 2 मिनिटे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत या ठिकाणी आता बघायचं आहे। आता तुम्हाला सांगत आहे ती यादी ज्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय की त्या महिलांना अजिबात फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा 1 रुपया सुद्धा देऊ नका, त्या महिलांना या ठिकाणी अजिबात हप्त्यासाठी आता घेऊ नका, अपात्र यादीत टाका सांगण्यात आले। मग त्या महिला कोणत्या आहेत ते सुद्धा आपण झटपटपणे 1 मिनिटाच्या आतमध्ये पाहून घेऊया। कृपया लाडक्या बहिणींनो, पहिल्या प्रकारच्या माध्यमातून आता तुम्हाला वगळण्यात आले ते समजून घेऊया। आता बघा, पहिल्या प्रकारचा माध्यम या ठिकाणी लागू करण्यात आलाय। तुमच्या घरामध्ये जर रेशन कार्ड असेल, मग ते पिवळं असेल किंवा केशरी असेल, जेवढ्या पण काही महिलांची आता घरामध्ये केशरी पिवळे रेशन कार्ड आहे घरामध्ये, त्यापैकी फक्त एकच महिला तुम्ही लाभ घेऊ शकता असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। मागच्या वर्षी नियम कसा होता, घरातील 2 महिला लाभ घेऊ शकत होत्या, परंतु आता तो नियम बदलून घरातील रेशन कार्डावरती जेवढ्या पण काही महिलांचे नाव आहेत त्यापैकी फक्त एकच महिला लाभ घेऊ शकते। जर करता लाभ जास्त घेण्याचा प्रयत्न केला, 2-3 महिला लाभ घेण्याचा प्रयत्न केला तर सर्वांना या ठिकाणी वगळण्यात येते। या पहिल्या नियमानुसार जवळपास 8 लाख लाडक्या बहिणी बाहेर निघणार आहेत। मग आज शुक्रवार कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहे ते तर सांगणारच आहे, परंतु अपात्र यादीमध्ये तुमचा नंबर लागतोय का हे सुद्धा या ठिकाणी आता बघणं महत्त्वाचं आहे। आता बघायला या लाडकी बहिणींनो, फक्त एकच लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आले त्यांनाच आज पैशांचं वितरण होणार आहे। पहिला नियम, त्यानंतर दुसरा नियम, त्यानंतर तिसरा नियम, चौथा नियम, 5वा नियम, पुढील नियम समजून घ्या, अन्यथा पैसे या ठिकाणी तुम्हाला आल्यानंतर या ठिकाणी बँकेमधून काढण्यासाठी प्रॉब्लेम असणार आहे। कारण अनेक लाडक्या बहिणींना काल परवा पैसे आलेत, परंतु बँकेच्या खात्यावर या ठिकाणी आल्यानंतर पैसे काढता येणे झालेत। त्याचं कारण म्हणजे मिनिमम बॅलन्सचा रूल आहे, ही तुम्ही नीट समजून घ्या। मिनिमम बॅलन्सचा रूल जर तुम्ही पाळला नाही तर तुम्हाला पैशांचं वितरण या ठिकाणी अजिबात होणार नाही। त्याचं कारण म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांनी काय सांगितले, तुम्ही ज्या बँकेमध्ये खातं खोललाय त्या बँकेमध्ये मिनिमम बॅलन्सचा रूल या ठिकाणी लागू करण्यात आलाय, ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया या बँकेतील खातेधारक महिलांनी आता इथून पुढे लक्षपूर्वक बघायचं आहे। तुमच्या बँकेमध्ये मिनिमम बॅलन्स रूल लावल्याने तुम्हाला सर्वच पैसे बँकेतून आता काढता येणार नाहीत। काही महिला रडू लागलेत, त्यांना सर्वांना पैशांचं वितरण या ठिकाणी होणार नाही आहे। त्याचं कारण सुद्धा असं सांगण्यात आलं आहे की तुम्ही तुमच्या बँकेमध्ये ठराविक शिल्लक रक्कम ठेवलीच पाहिजे। जर तुम्ही ठेवली नाही
तर बँक तुम्हाला दंड आकारू शकते, तुम्हाला अजिबात पैशांचं वितरण बँक करणार नाही, अशा प्रकारची सूचना सांगण्यात आल्या। मग आज शुक्रवार आहे, आज 13 मार्च आहे, कोणकोणत्या लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण होऊ लागले? ज्या लाडक्या बहिणींचं खातं स्टेट बँकेत आहे, महाराष्ट्र बँकेत आहे, पोस्टात आहे, त्यांना पैशांचं वितरण या जिल्ह्यामध्ये होऊ लागले। तर ते जिल्हे कोणते आहेत तुम्ही आता लक्षपूर्वक ऐकायचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, ज्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण तुम्हाला झालं नाही तर त्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होण्याची शक्यता सूत्रांमार्फत वर्तवण्यात आल्या। तर ते जिल्ह्यामध्ये यवतमाळ, धुळे, परभणी, नांदेड, पालघर या पहिल्या टप्प्यामध्ये पैशांचं वितरण होईल। त्यानंतर पुढचा जिल्हा लातूर, या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नागपूर, नाशिक, चंद्रपूर, गडचिरोली दुसरा टप्पा। त्यानंतर सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, मुंबई शहर, त्यानंतर पुणे या जिल्ह्यामध्ये दुसरा टप्पा सुरू करण्याची ऑर्डर या ठिकाणी दिल्याची माहिती सूत्रांकडून या ठिकाणी समजते आहे। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।